मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सुखदा आणि सार्थक हे दोघेही हॉटेलला आलेले असतात। त्या ठिकाणी सुखदाने छानपैकी तयारी केली असते आणि ती सार्थकला म्हणते की सार्थक, तू खरंच मला मनापासून होकार दिला आहे का? त्यावेळेस सार्थक तिची मजा घेऊ लागतो। तो म्हणतो की मी फक्त तुझ्या आनंदासाठी आणि घरच्यांच्या आनंदासाठी तुला होकार दिलेला आहे, अजूनही माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही। त्यावेळेस मात्र सुखदा ही टेन्शनमध्ये येते। नंतर सार्थक तिला सांगतो की तू सुद्धा मला आवडायला लागली आहे। त्यानंतर इकडे आनंदीचे आई वडील हे विचार करत असतात। त्यावेळेस आनंदीची आई म्हणते की आपण सार्थकरावांना सांगूया का आनंदीबद्दल? तेव्हा आनंदीचे वडील म्हणतात की नको, आपणच त्यांना लग्नासाठी तयार केलं आहे आणि पुन्हा आपणच त्यांच्या घरामध्ये असा विध्वंस घालायचा का? आणि सुखदाचं आणि सार्थकरावांचं आता लग्न होणार आहे, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सगळं शांत ठेवून बघाव्या लागणार आहे। आनंदीबद्दल त्यांना काहीही सांगायचं नाही। इकडे त्यानंतर सार्थक आणि घरामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात। सुखदाने सर्वांसाठी स्वीट बनवलेलं असतं। आदर्शला ती म्हणते की थोडं थांब, मी स्वीट बनवलं, स्वीट घे। तेव्हा आदर्श म्हणतो की इतका चांगला स्वीट मोहला असल्यावरती स्वीट घ्यायची काय गरज आहे? मला त्याची काही गरज नाही। त्यानंतर वृंदा आणि शलाका हे दोघेही सुखदा सार्थकच्या आयुष्यात आली आहे आणि आता त्या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे, म्हणून त्या टेन्शनमध्ये आलं असतात की आता ह्या दोघांचं लग्न कसं मोडायचं। त्यावेळेस वृंदा म्हणते की आपण आता लग्न मोडूयात ते सुखदाच्या आईच्याकडनं, म्हणजे साप पण मरेल आणि लाठी पण त्यांच्या पाहुण्यांकडनंच तुटेल, असं वृंदा शलाकाला सांगत असते। शलाका वेगवेगळे प्रकार सांगते। त्यावेळेस वृंदा म्हणते की तुला बिलकुल डोकं नाही, तू ऐकू नकोस, आपण त्यांचं लग्न यांच्याकडनंच मोडूया। इकडे सुखदाने आनंदीला फोन केलेला असतो, म्हणतो की ताई, तुम्ही पाठवलेला फोटो बघितला नाही का? त्यावेळेस आनंदी म्हणते फोटो तर मी बघितला नाही, पण आत्ता जर तिला सांगितलं तर ती विनाकारण माझ्याशी डोकं लावेल, त्याच्यापेक्षा हो सांगण्यातच मजा आहे। तेव्हा ती म्हणते की मी फोटो बघितला आहे, पण तुम्ही दोघांनी उद्या आश्रमावरती या। त्यावेळेस सुखदा म्हणते नको ताई, तू इकडेच आहे। त्यावेळेस आनंदी म्हणते की नाही, तुला माहिती ना आश्रमाची कामं किती आहेत, मी येऊ शकत नाही आणि नाशिकला मला यायचं नाही आहे। तेव्हा सुखदा म्हणते की तो खडूस यायला तयार झाला पाहिजे। त्यानंतर इकडे ते सुखदाचे आई वडील येणार असतात, म्हणून सुखदा सार्थकला कुठला ड्रेस घालायचा याची ट्रायल करत असते आणि छानपैकी ते सर्वजण आनंदात असतात। ती म्हणते की माझे आई वडील आल्यानंतर सार्थक हा त्यांना एकाच हिच्यात पसंत व्हायला पाहिजे, म्हणून ती हा विचार करत असते। त्यानंतर वृंदा ही तयार होत असते। तेव्हा शलाका म्हणते की आई, तू काय करत आहे? तेव्हा वृंदा म्हणते की मला छान तयार होऊन जावं लागेल ना, कारण आता सार्थकला बघण्यासाठी सुखदाचे आई वडील येणार आहेत। त्यानंतर सार्थकची आई ही दरवाजावर जाते आणि सुखीच्या आईला म्हणते की माझी मैत्रीण बऱ्याच दिवसातनं भेटली आहे आणि ती पण माझ्याकडे विहीण या नात्याने आलेली आहे। त्यानंतर त्या दोघेही गळाभेट घेतात आणि घरामध्ये येतात। घरात आल्यानंतर सार्थक हा त्यांच्या नमस्कार करतो आणि त्यानंतर ते सर्वजण बसलेले असतात, त्यांच्या गप्पा चालू असतात। तेवढ्यात वृंदा म्हणते की आमचा सार्थक खूप गुणी मुलगा आहे, हे सर्व त्यानेच निर्माण केलेलं आहे आणि तो आमच्या घरामध्ये एक व्यक्ती व्यवस्थित आहे। त्यानंतर शलाका म्हणते की एवढं असूनही त्याला आनंदी सोडून गेली आहे, असं ती बोलल्यानंतर मात्र सुखदाचे आई वडील हे सुखदाकडे बघू लागतात। आता आपण बघूयात की सुखदाचे आई वडील सार्थकचं आणि सुखदाचं लग्न मोडणार का? असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।